वैद्याला असं बोलवलं तर माझ्या मुलीची तब्येत त्यानं दुरुस्त केली. दुरुस्त केल्यावर नाही का मला का म्हणे एक माझ्या घरी कोंबड्या होत्या पहिले, तर म्हणे एक कोंबडीचा पिलू देऊन दे म्हणे. तर मीनं काही तो कोंबडीचा पिलू दिला नाही. म्हणजे आमच्यावर परिस्थिती खूपच नाजूक होती. आमची अशी परिस्थिती नाजूक होती का आम्ही खाण्यासाठी आम्ही असे त्रसत होतो. तर मग आम्ही ना पिलू काही दिला नाही. तर त्यानं का केलं, त्या वैद्यानं मला आंधळ करून ठेवलं. पहिले खूप अशी अगन लावली, अंगाले अशी आग लावली, खूप आग लावली. म्हणजे आग्या बेंतल असा पेचवल्यासारखा, आग्या बेंतलच पेचवला असं. खूप आग होती. असं वाटत होतं का पाण्यात बसा का कुठं बसा. मी एक दिवस त्या आगीच्या पायी नाही का असं वाटत होतं मला का आत्महत्या करून टाका. खूपच आग होती. सर्वेले झोपू दिलं, तिथपर्यंत गेलो. म्हणलं आपण आत्महत्या करून टाका. मग पोराचा विचार केला. मी म्हणलं माझे लहान लहान पोरं आहे बा, म्हणलं मी जर आत्महत्या करीन तर माझ्या मुलाचं कसं होईल. तुम्ही वापस आलो ना, झोपलो. इतकं स्वप्न दिसत होते, खूप खराब स्वप्न दिसत होते. असे मोठे मोठे माणसं, त्याचे बेंडेज पट्ट्या अशा चेहऱ्याले, हाता पायाले असे बेडवर झोपून दिसायचे. त्याच्या नाशिक खून नाही का त्या एका टाक्यामध्ये काढायचे. मग त्या टाक्यामध्ये खून काढून नाही का माझ्या मुंडकं तिथं बुचकाळाचे. तर मी बुचकाळून नाही देव, मी अशी अशी इकडले इकडे खूप परत होतो. असे धावत होतो, धावू असे संतापून जावं, असे थकून जावं. मी थकून जावं. तर मग ह्या रूमात घुसो, दुसऱ्या रूमात घुसो. तर त्या डिलिव्हरीच्या बाया दिसायच्या, त्या बाया बी माझ्या मागं धावायच्या. त्या बाया मी जिकडे तिकडे परायच्या, तिकडे मला वाईट स्वप्न दिसायचे, खराब स्वप्न दिसायचे. मी झोपायची नाही. मी अशी भेवाची, खूप भीती लागत होती मला. इतली भीती वाटत होती का झोपावच नाही. झोपायला गेली का डोळे बंद केले का तसं दिसत होतं. तर भगवंत आता कसं करायचं. मग यायला सांगायचं. तर मग हे दिवसभर रिक्षा चालवायचे. मग रिक्षा चालवून आले का मग देवीकडे न्यायचं, वैद्याकडे न्यायचं, कुठंही न्यायचे हात धरू. पण मला काही सुख शांती मिळाली नाही. खूप फिरलो पण सुख शांतीच नाही मिळाली. मग आखरीस हे माझे नंदाई राहते खरबीमध्ये, तिथं घेऊन गेले मला. का एखादा वैद्य ते लोक आपल्या परिचयानं सांगन म्हणून मला घेऊन गेले तिथं. त्याला विचारायला बसले. म्हणते भाऊजी म्हणते हिची तब्येत खराब झाली ना, हिला दिसत नाही म्हणते. तर माझे नंदाई म्हणते वैद्याकडच्या वाटी जाऊ नको म्हणते, तू वैद्याच्या वाटी जाशील ना म्हणते ते उलटे करून ठेवते म्हणते, काढत नाही म्हणते. तू नाही का म्हणते चांदेकराकडे जा म्हणते, चांदेकर सांगन म्हणते तुले म्हणते. तर मग हे नाही का रिक्षा घेऊनच चांदेकरकडे गेले. मला सांगितलं नाही मी जातो बा म्हणून. हे रिक्षा घेऊन गेले, तिकूनच त्या चांदेकर भाऊच्या घरी गेले. तर त्याला गेले तर सांगितलं तर का माझी पत्नी आंधळी झाली आहे, मला 4 लहान मुलं आहे, माझी परिस्थिती खूपच डाऊन झाली भाऊ, आता कसं करू. तर त्यानं सांगितलं का म्हणे माझ्याजवळ एक भगवंत आहे म्हणे, तुला पाय बा म्हणे, तुला मार्गात यायचं असन तर मी सांगतो. तर यायनं म्हणलं हो भाऊ, पण आराम भेटन ना. तर हो नक्की आराम तू करशील तर आराम भेटणारच आहे. तर ठीक आहे मी करतो. तर त्यानं म्हणलं का खरंच तू मार्गात येते का. तर यायले भगवंतासोबत उभं केलं. भगवंतासोबत वचन घे म्हणे आणि घरी जा, शब्द दे म्हणे का मी भगवंत तुझ्या चरणी मेलो. तर असा शब्द देऊन तू घरी जा म्हणे. तुझी पत्नी हो म्हणन तरी येशील, नाही म्हणन तरी येशील म्हणे. तर हे घरी आले. घरी आल्यावर मला सांगायला बसले आपण म्हणे एका अगरबत्तीच्या मार्गात जाऊन म्हणे तू चांगली होऊन जाशील म्हणे. म्हणजे पहिले अगरबत्तीचाच मार्ग म्हणत होते. अगरबत्तीच्या मार्गात आपण जाऊन म्हणे तू चांगली होऊन जाशील. तर मी म्हणलं आपण एवढं फिरलो, देवी देवता वैद्य वाणी सर्व ठिकाणी फिरलो आपण, पण आपल्याला सुख शांती नाही मिळाली. तर आताच ह्या अगरबत्तीच्या मार्गात सुख शांती भेटन का. मी नाही येत बाबा म्हणलं ह्या मार्गामध्ये. म्हणलं मी या मार्गात घेतही नाही येतही नाही म्हणलं, मला समजत नाही. तर हे खूप आग्रह करायचे मला, पाय बरं आपले लहान पोरं आहे, आपण ह्या मार्गात चाललं जाऊन दुरुस्त होते म्हणते. पण मी काय ऐकायची नाही. मी म्हणलं नाही मी या मार्गात येतच नाही आणि मला काही समजत नाही, मी या मार्गात येतच नाही. मी याच्यासोबत जिद्द केली आणि नाही म्हणून 15 दिवस लोटून गेले. मग माझी तब्येत इतकी खराब झाली का माझ्या अंगावर टोपलं ठेवून द्या. मी टोपल्यात लपाजोग ठेवून गेलो, खूप सिरियस तब्येत झाली. मग माझे मोठे वडील हे मार्गात होते, श्रावणजी ढोपटी.
तर त्यांच्याकडे गेले हे न सांगायला बसले. म्हणते मामाजी म्हणते तुमच्या पुरीला सांगतो पण ऐकून नाही राहिली म्हणते, या मार्गात जाव बा म्हणून माझी इच्छा आहे म्हणते, आणि तुमची मुलगी ऐकून नाही राहिली, चला म्हणते थोडेसे घराकडं. मग माझे मोठे वडील आले घरी आणि त्यानं आम्हाला मार्गदर्शन केलं. सांगितलं का बाई म्हणे तू एखादी मेली तर त्या पोरायचं का होईल, ते 4 पोरं आहेत, त्या पोरायची कोण सपादनी कर, तू विचार कर बाई म्हणे, तू या मार्गात ये, तू दुरस्त होईन तर ह्या मार्ग कशीन, नाही दुरस्त होईन तर सोडून देशील म्हणे, पण तू ह्या मार्गात ये म्हणे. माझ्या मोठ्या वडिलांना मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या ते लक्षात भरलं. मग मी यायला होकार दिला. ते होकार दिल्यावर हे दुसऱ्या दिवशी मग चांदेकर भाऊच्या घरी गेले. चांदेकर भाऊच्या घरी गेल्यावर तिथे थोडेसे रागावले. म्हणे तुला सांगितलं होतं म्हणे का याचं, तर तू काहून नाही आला. तर यायनं म्हणलं का भाऊ चुकी झाली, माफ करा, मी आलो नाही तर, पण मला आता नक्कीच या मार्गात यायचं आहे. तर त्या घरची पत्नी हो म्हणते का, तर हो म्हणते. तर मी आता 4 मुलं घेऊन कसं येऊ बा, म्हणून मी एकटं तुम्हाला सांगासाठी आलो. तर त्यानं म्हणलं हो बरोबर आहे म्हणे, 4 पोरं आणि पत्नी आंधळी आहे तर तू कशी आणशील, म्हणून म्हणे तू असं कर, पारडीमध्ये म्हणे येवलेकर बाई आहे म्हणे, येवलेकर बाईकडून म्हणे तू मार्ग घेऊन घेशील. त्यानं आम्हाला चिठ्ठी लिहून दिली, यायला चिठ्ठी लिहून दिली. मग हे चिठ्ठी घेऊन आले. मग दुसऱ्या दिवशी माझे मोठे वडील आणि आम्ही 2 जण येवलेकर बाईच्या घरी गेलो. त्याचा मार्ग तिथूनच होता येवलेकर बाईच्या इथं. मग आम्ही तिथं बाईच्या घरी गेलो तर ते बाईला यायनं सांगितलं का म्हणे हे आंधळी आहे जी म्हणे, आम्हाला मार्गात यायचं आहे म्हणे. तर ठीक आहे म्हणे, तुम्ही साफसफाई करून या म्हणे. साफसफाई करायला आमच्या घरी कोणी नाही, कोण करणार साफसफाई. मग यायनं जे बनलं ते केली साफसफाई. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तर बाईनं सांगितलं 3 दिवसाचे कार्य करा म्हणे तुम्ही म्हणे. ठीक आहे म्हणलं. मग आम्ही आलो. मग सकाळी आम्हाला दोघंही आम्ही शिक्षणवाले ना, आम्हाला विनंती प्रार्थना येत नव्हती. तर माझे मोठ्या वडिलाचेच पोरगं आपल्या घरची विनंती करून आमच्या घरी येत होता, आम्हाला विनंती शिकवाले. तर मग आम्ही विनंतीला बसलो. तर बाईनं एक शब्द दिला होता का तू इले कापराच्या समोर बसवशील म्हणे. तर ठीक आहे. मग कापराच्या समोर आम्ही दोघंही असे जोडीनं बसलो, असे कापराच्या समोर बसलो. तर विनंतीला आमची सुरुवात केली. विनंती झाली माझीवाली, आणि आपण येऊ मागतो का भगवंता मला चांगलं करा आणि माझे डोळे चांगले करा बाबा, आपण येऊ मागतो. त्या टायमामध्ये ना का सांगते म्हणा तुम्ही, त्या कापरातून अशा ज्योती कशा येते अशा 2 ज्योती आल्या अशा, आणि माझ्या डोळ्यात अशा येऊन त्या फिट झाल्या. मला पहिल्या दिवशी काही माहीत नाही, तर फिट झाल्या. तर मला दिसायला लागलं. जयघोष वाचाच होता लागन तर, पण मला दिसायला लागलं. जयघोष केला, भगवंताला माफी मागितली का भगवंता खूप तुमची कृपा आहे म्हणलं, ज्योती आल्या कशा आल्या असं माझ्या डोळ्यात, तर मला चांगलं दिसून राहिलं आहे. तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी अजून सकाळीच ज्योती यायच्या, सायंकाळी नाहीये. सकाळी आणखी बसलो आम्ही विनंतीले, सकाळी अजून ज्योती आल्या डोळ्यात. सकाळी दिसल्या मला त्या डोळ्या ज्योती येत, आणि कापरातल्या ज्योती 2 ज्योती येऊन माझ्या डोळ्यात फिट होत होत्या. मी भगवंताला खूप विचार केला. भगवंता म्हणलं इतकी मानकृपा आहे भगवंताची का ह्या कापरातल्या ज्योती माझ्या डोळ्यात येऊन आणि फिट होऊन राहिल्या, तर खूप शक्ती आहे बाबा म्हणलं ह्याच मी अगोदर जर घेतला असं माझ्या गती एवढ्या झाल्या नसत्या बाबा म्हणलं. मग तिसऱ्या दिवशी अजून बसलो तर अजून ज्योती आल्या. तर मला चांगलं स्पष्ट दिसायला लागलं. माझ्या लहान मुली होत्या, एक 6 वर्षाची, एक 5 वर्षाची, एक 4 वर्षाचा मुलगा, कमीच असन ते, आणि एक तर लहान पोरगा तर 12 महिन्याचाच होता. त्याला दूध सुद्धा नाही देत होतो, देणं समजतच नव्हतं मला दूध कसं द्यावं. त्याला खूप लढत होता. मग त्या कापरातल्या ज्योती आल्यावर मला चांगलं स्पष्ट दिसायला लागलं. माझ्या मुलीच्या डोक्यामध्ये असे उवा होऊन गेल्या, त्याचे डोके बरोबर नाही. मग त्याचे डोके धुतले, केस पाल बसलो त्याचे. तर माझ्या मोहल्ल्यातले लोक सर्व म्हणत होते का ह्या कोणता मार्ग आहे, ही इथली बिमार बाई, आणि आज हे आपल्या पोरीचे केस पाहत आहे डोक्यात म्हणे, डोकं पाहत आहे म्हणे. तर हे अशी खूप भगवंताची कृपा आहे बाबा म्हणे. 3 दिवसामध्ये ही बाई सुधारली. तर त्यानं विचार केला म्हणा माझ्या मोहल्ल्यातल्या बायानं का खूप कृपा आहे म्हणे, हे सुशीला म्हणे तू याच्या अगोदर जर मार्गात येते एवढे तू येले झाले नसत्या, एवढ्या गती नसत्या झाल्या म्हणे. मग आम्ही अजून 4थ्या दिवशी बाईच्या घरी गेलो. मग मी आपल्या स्वतःच्या मनाने चालायला लागलो. तर बाई आमचीवाली अशी बाहेर उभी होती. ती एक सारखी पाहत होती. म्हणते का हे बाई आंधळी बाई आज चालत येऊन राहिली आहे, नाही तर हे पहिल्या दिवशी तर आपल्या पतीचा हात धरून आली, आणि आज हे आपल्या स्वतःच्या मनाने येऊन राहिली.
तिनं विचार केला बाईनं. मग आम्ही गेलो, बसलो. बाईनं विचारलं का तुला दिसते का ग म्हणे. हो म्हणलं, मला दिसते म्हणलं. तर कसं कसं दिसायला लागलं म्हणे तुले. मग मीनं तिला सांगितलं अशी अशी गोष्ट झाली बाई. पण मला दुसऱ्या दिवसपासून माहीत झालं का हे कापरातल्या ज्योती आल्या बा म्हणून. नाही तर पहिल्या दिवशी तर मला माहीत नाही म्हणलं, पण दुसऱ्या दिवसापासून माहीत झालं म्हणलं मला. माझे स्वप्नही बंद झाले. माझे 3 दिवसाचे, 7 दिवसाचे, 11 दिवसाचे, 21 दिवसाचे आम्ही 6 महिने कार्य केले. 6 महिन्याच्या नंतर मग आम्हाला बाई म्हणे, आमचं लहानसं झोपडं होतं, 2 रूमाचं लहानसंच होतं झोपडं. तर 2 रूमाचं. तर बाई का म्हणे आता 6 महिने झाले, आता तुले भगवंतानं सुख शांती दिली म्हणे. पण हो म्हणलं. मग यायलाही चांगलं काम लागलं, मार्केटमध्ये चांगलं काम लागलं. पहिले रिक्षा चालवत होते, मग यायलाही चांगलं काम लागलं. मग 1 महिन्याच्या नंतर भगवंताने एवढी शक्ती दिली, मी एवढं असं वाटत होतं का भगवंतानं मला खून दिलाय माझ्या अंगात. एवढी तरतरी आली मले का खूप. मग मी 1 महिन्यामध्ये नाही का बायासोबत हुंड्यामध्ये कामालाही लागलो. कामालाही जायला लागलो मी, धान कापाले, सोयाबीन कापाले बायाबरोबर जायला लागलो मी. मग यायलाही चांगलं काम भेटलं. मग आमची सेवकबाई म्हणते 6 महिने झाले, पहिले 6 महिन्यामध्येच टॅग देत होते म्हणते असे का 6 महिन्यात टॅग देत होते म्हणून. तर आम्हाला म्हणते टॅगात येऊन जा तुम्ही. तर ठीक आहे बाबा म्हणलं. मग ठीक आहे म्हणलं. तर मग म्हणते चाल म्हणते आपण जाऊन म्हणते बाबाकडे म्हणते. मग आम्हाला नाही का बाबाकडे नेलं. बाबाकडे नेलं तर आम्ही नाही का असं उभं होतं, बाहेरच उभं होतो दोघही जण. ते बाई गेली अंदर बाबाकडे. बाई गेली, आम्ही दरवाजामध्येच उभं होतो. तर बाबानं म्हणते त्याला आतमध्ये आवाज द्या म्हणते तुम्ही म्हणते. मग आम्हाला बाईनं आवाज दिला, या म्हणते आतमध्ये. मग आम्ही गेलो, बसलो. तर म्हणते हे लोक कशासाठी आले. बाबानं विचारलं बाईले का हे कशासाठी आले म्हणे. तर म्हणे हे बाई नाही का म्हणे आंधळी झाली होती म्हणे दोन्ही डोळ्यानं. तर आता तिला सुख शांती मिळाली म्हणे. 3 दिवसाच्या कार्यात तिचे डोळे चांगले झाले म्हणे. आज 6 महिने झाले म्हणे. आता मी म्हटलं म्हणे त्याईले का तुम्ही त्यागात येऊन जा, तुम्हाला सुख शांती मिळाली. तर हो, तर ठीक आहे म्हणे. तर बाबानं आदेश दिला बाईले का ठीक आहे म्हणे यायला त्याग देऊन देशील म्हणे तू. तर बाई म्हणे ठीक आहे म्हणे. मग आम्ही बाबाच्या घरून आल्यावर मग आम्हाला साफसफाई सांगितली बाईनं, साफसफाई करा म्हणे न येऊन जा म्हणे टॅग घ्या आले. मग आम्ही साफसफाई केली, बाईच्या इथं गेलो. मग आम्हाला 42 दिवसाचा टॅग दिला. पहिले 11 दिवसाचा दिला आणि मग 42 दिवसात दिला. तर ते काय झालं, 11 दिवसाचा टॅग होऊन काही 42 दिवसाचे कार्य झाले होते. तर आम्हाला बाईनं असं सूचना नाही दिली का कुठं जायचं नाही, पायावर पाणी नाही घ्यायचं, गुरला नाही करायचा. पण आम्हाला आठवलं नाही. मी बैठकीत गेलो मिनी माता नगरमध्ये, मला पूर्ण आठवण आहे. मिनी माता नगरमध्ये मी बैठकीत गेलो. तर पहिले बाटलीमध्ये पाणी ठेवत होत्या, पाठ ठेवत होत्या. तर मी पाय धुतले आणि गुरला केला. तर त्या शेवकीने म्हणाले बसल्या मला, म्हणते अहो त्या तो टॅग सुरू आहे ना, तू गुरला कसा केला. हो म्हणलं मी गुरला केला, पायावर पाणी घेतलं. म्हणते तुझा टॅग खंडित झाला. अरे म्हणलं माई एवढी मेहनत वाया गेली. म्हणलं आता भगवंताला माफी मागितली आणि म्हणलं आता मला घरी बी कल्ला करण म्हणलं का तू कशी का गेली ना, कसं पाणी घेतलं बा म्हणून पायावर. मी भगवंताला माफी मागितली ना घरी आलो. मग यायला सायंकाळी सांगितलं, म्हणलं माझ्या चूक झाली, टॅग खंडित झाला आपलावाला. मग आम्ही आणखी दुबारा बाईकडे गेलो. बाईला सांगितलं का बाई आमचा टॅग खंडित झाला. मग आम्हाला डबल कार्य दिले बाईनं. मग तो पूर्णपणे आम्ही टॅग घडवला. आमच्या टॅगाचं हवन झालं. हवन झाले. आम्हाला महिन्याला 100 रुपये म्हणजे 1001 विधी भवन पूर्ण करा म्हणे बाबा. 100 रुपयेच महिन्याचे देत जा म्हणे तुम्ही भवनामध्ये. मग आम्ही हवनापर्यंत 1001 पूर्ण केली ते विधी. मग तईपासूनचा आम्हाला आनंद भेटला, सुखशांती भेटली आम्हाला तईपासूनचं. आम्ही ना भगवंताला विसरलो नाही. आणि खरंच मी मनापासून भगवंताला, मला जसं दुःख माझं दूर झालं तईपासून मी भगवंताला लगेच मनापासून मी मानतो. मी कोण्याच गोष्टीची चुकी झाली माझ्या हातानं तरी मी भगवंताला माफी मागतो आणि आपले दुःख दूर करून सुखशांती समाधानी मागतो बाबा. मग हेच म्हणतो भगवंताला का मला नवीन जीवन दान दिलं आहे. भगवंताचं उपकार मी मरतपर्यंत फेडणार नाही. मी भगवंतावर एवढी हे मानतो का खूपच. भगवंताचं हे मानून बी काय झाला, करुणामध्ये नाही का, पहिला तर करुणा झाला, पहिल्या करुण्यात काहीच नाही झालं. पण दुसऱ्या करुणामध्ये मला करुणा झाला, म्हणजे मला भावना आली. मी आपल्या भाटव्याकडे गेलो, मला होता तो होतं आणि मी मैतीले त्याच्यावाल्या मैतीले गेलो. तर मला भावना येऊन गेली. तर मी घरी आल्यावर नाही का मला बी करुणा झाला. तर माझ्या मुलांना मला निवरा दवाखान्यात नेलं. तर त्यांनी सांगितलं का
करुणा म्हणे या बाईले 27% झाला, भरती करा लागते. तर मा पोराईनं काही मला भरती केलं नाही, घरी आणलं. आणि भगवंत 3 दिवस तर मी बोलली नाही, उठली नाही, काही खाल्लं नाही, पाणी सुद्धा नाही, काहीच नाही. 3 दिवस तर अजिबात झोपूनच राहिली. मग माझ्या भावाला पावाले, बाई गेली आहे म्हणे, बाई काही आहे नाही म्हणे. त्या नाडी पाहिली, बाई काही आहे नाही म्हणे, गेली आहे म्हणे. कार्यकर्त्याला फोन केला, याय ना का म्हणे हे 3 दिवस झाले म्हणे एकसारखी झोपली आहे. तर म्हणे कसं करू भाऊ म्हणे, सांग म्हणे. तर कार्यकर्ता म्हणते तू असं कर बापू म्हणते, 3 फुका 11 फुका दोनही कानात मारून दे म्हणते, आणि 11 फुकाचा तीर्थ करून घे म्हणते, आणि प्यायला देऊन दे म्हणते. तिला उठून बसणेच आहे म्हणते. कार्यकर्त्यानं शब्द दिला आणि तसंच केलं याय ना. तर मी नाही का 4थ्या दिवशी उठून बसलो आणि बस माया करुणा गेला. तर भगवंताला मी एवढं म्हणतो का धन्यवाद. 2 वेळा भगवंतानं मला सद्बुद्धी देऊन बाबा, मला एवढंच बाबा हे समजतो मी का मला 2 वेळा जीवन दान दिलं मी भगवंतावर. हे माफी मागतो भगवंताले का मग याच्या समोर बाबा माझा परिवार चांगला चालू द्या आणि चांगला राहू द्या बाबा हनुमानजी. माझ्या मुलाबाळा सद्बुद्धी द्या बाबा हनुमानजी, माझ्या नातूनात राहिली द्या. मी हेच मागणी मागतो बाबा हनुमानजी. एवढेच 2 शब्द बोलून मी समाप्त करतो. नमस्कार.